नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. पालक पनीर आपण नेहमीच बनवतो. आज येथे मी बनवणार आहे आलू पालक. झटपट चटपटीत अशी ही रेसिपी आहे. करायलाही सोपी. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो तर या पद्धतीने आलू पालक एकदा नक्कीच बनवून बघा. रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. यासाठी मी येथे एक जुडी पालक स्वच्छ धुवून चिमूटभर सोडा टाकून व्यवस्थित शिजून घेतला. शिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं व मिक्सरला लावून अगदी बारीक अशी प्युरी बनवून घेतली. 2 बटाटे उकडून घेतले. उकळल्यानंतर पूर्ण थंड केल्यावर त्याचे बारीक फोडी करून घ्यायच्यात. बटाटा उकडताना ते फार गाळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि येथे मी एक कांदा, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा याची पेस्ट करून घेतली आहे. सुरुवातीला कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचे. तेलामध्ये आलं, लसूण आणि कांद्याची पेस्ट टाकून हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायची. कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा हळद, धनेपूड, जिरेपूड, तिखट, चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून तेलावरती परतून घ्यायचे. ही भाजी करायलाही सोपी आहे आणि चवीलाही छान लागते. पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खा, छानच लागते. यामध्ये आपण टाकणार आहोत पालकाची प्युरी. पालकाचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. ही ग्रेव्ही थोडीशी पातळ करायची, त्यामुळे लागेल तसं पाणी टाकूयात. पाणी टाकल्यानंतर परत एकदा मंद आचेवरती 1 उकळी आणून घ्यायची. ग्रेव्ही चांगली दाट झाली आणि रंगही छान आलाय. यामध्ये आपण टाकणार आहोत उकडून ठेवलेल्या बटाट्याच्या फोडी. हे सगळं हलक्या हाताने एकत्र करायचे आणि परत एकदा मंद आचेवरती 2-4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे. म्हणजे जे आपण बटाट्याच्या फोडी टाकल्यात त्याच्यामध्ये आतपर्यंत ग्रेव्ही जायला हवी. ही भाजी फार पातळ किंवा फार दाट नसते. गरमागरम अशी आपली आलू पालक ही भाजी तयार आहे. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच, त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका.